कृषी अर्थतज्ञ आणि शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंदिया यांनी साखरेच्या वाढलेल्या दराच्या संदर्भात महत्त्वपूर्ण भाष्य केलंय. इथेनॉलच्या वापरामुळे साखरेचे भाव वाढले या दाव्यामध्ये काही अर्थ नाही असं जावंदिया म्हणाले. साखर अवैधपणे व्यापाऱ्यांनी परदेशात निर्यात केली असा त्यांनी दावाही केला. विजय जावंदिया यांच्याशी याच सगळ्या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी. एक टक्केच त्यांनी घोळ केला, जास्त नाही केला. मला असं वाटतं मी 1% म्हणजे 1%पेक्षा कमी केला असेल, पण दीज आर द पॉसिबिलिटीज की त्याच्यामुळे काही लोक म्हणतात ना की काही काही कारखान्यांनी रिकव्हरी कमी दाखवली साखरेची, म्हणजे 12% होती ती 11% दाखवली वगैरे असं झालेलं आहे ना. आता हे तुम्ही सिद्ध कसं करणार आहे? जसं आता यावर्षी सांगितलं जात आहे की उत्तर भारतामध्ये त्याच्यावर रोग आला ऊसावर, त्याच्यामुळे साखरेचं रिकव्हरी कमी झाली, त्या रोगामुळे टनेज कमी झालं. आता ॲग्रिकल्चरमध्ये इतक्या जागा आहेत तुम्हाला इकडे तिकडे लपवायच्या. अच्छा, हे साखर सम्राट कसे झाले रे बाबा, त्याच्यावर एक सिनेमा निघालेला ना मराठीत, नीलू कोळेनी तो